योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचे थालीपीठ दाखवणार आहे। थालीपीठ किंवा कोंडाळे सुद्धा म्हणतात आणि कोंडाळे नाही तर बरेच वेळेस आपण त्यांना दुधी भोपळ्याच्या दशम्या सुद्धा म्हणतो। प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते बोलण्याची आणि बनवण्याची सुद्धा, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने धपाटे कसे लावायचे ते दाखवणार आहे। दुधी भोपळ्यासाठी मी कुठली पिठं वापरली आहेत आता मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर मी इथे दुधी भोपळा हा 300 ग्रॅम घेतला आहे। त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी मी इथे बट्टीचं पीठ वापरलेलं आहे आणि गव्हाचं पीठ न वापरता मी ते वापरते, त्याने थालीपीठ खुसखुशीत होतात। त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। मिरच्या, लसूण, जिरं आणि छोटासा 1 कांदा, हिंग आणि कोथिंबीर आणि नंतर आपण सगळं एकत्र झाल्यानंतर मीठ टाकणार आहोत। तांदळाचं पीठ 1 वाटी, 1 वाटी बट्टीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ। यामध्ये 4 जणांचे थालीपीठ आरामात होऊ शकतात। त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि हिंग सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे। ते हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आपल्याला बारीक मिक्सर मधनं वाटून घ्यायचे। जिरं लसूण वाटून घेतले ते सुद्धा यात मिक्स करून द्यायचे। त्यानंतर मी इथे 1 चमचा हळद टाकणार आहे आणि आपल्याला मीठ सुद्धा टाकून घ्यायचे। जवळजवळ मी इथे 1.5 चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि एकजीव करून घ्यायचे आपल्याला। छान मी एकजीव करून घेतलेले। यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही अजून। आणि दुधी भोपळा हा सगळं सारण एकत्र झाल्यानंतर किसायचा आहे, कारण की दुधी भोपळा हा काळा पडतो। आता आपण दुधी भोपळा किसायला घेणार आहोत। दुधी भोपळ्याचे मी 2 तुकडे करून घेणार आहे आणि एक करून किसून घेणार आहे। तर थोडीशी अशी जाड किसणी घ्यायची आहे आणि त्याने दुधी भोपळा किसून काढायचा। इथे पूर्णपणे आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे, बघू शकता। छान असे जाडसर असा किस पडलेला आहे दुधी भोपळ्याचा। तर आता याला आपण पटकन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याला मी आता ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। दुधी भोपळ्यातलं पाणी काढायचं नाहीये आणि यात पाणी टाकायचं सुद्धा नाही, आपल्याला एकजीव करत राहायचं। आपल्याला हा छान असं एकजीव करत राहायचे। तुम्ही थोडंसं भांडं मोठं घ्यायचे, माझ्याने छोटं भांडं घेतले गेले। इथे मोठ्या भांड्यामध्ये छान असं मोकळं एकजीव करता येतं आपल्याला। छान असा गोळा तयार झालेला आहे, बघू शकता। 1 थेंबही यात पाण्याचा वापर केलेला नाही आपण, कारण की दुधी भोपळ्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं, त्यामुळे इथे पाण्याचा आपण वापर केला नाही। आता आपण हे 10 मिनिटासाठी बाजूला झाकून ठेवायचे। मिनिटं झालेत, आता थालीपीठ करायला घ्यायचे आपल्याला। थालीपीठसाठी मी इथे 1 रुमाल घेतलेला आहे आणि तो छान असं पाण्यात बुडवून घेतलेला आहे आणि आता याला आपण पोळपाटावर पसरवून घेणार आहोत। इथे 4 पदर करून घेतले रुमालाचे, खूप मोठा झाला तो। तुम्ही छोटं कापडही सुद्धा करू शकतात। इथे मी बघा असं आपण पोळीला गोळा करून घेतो तेवढा गोळा घेतलाय आणि आता हा रुमालावर घ्यायचा आणि पाण्याचा हात करून आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचंय। जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं बारीक करत जायचंय। छान असं बारीक असं थालीपीठ थापून झालंय आणि मी तवा आधीच गॅसवर ठेवलेला होता। आता त्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत। तव्यावर मी इथे अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर असं हातावर मी थालीपीठ घेतलेलं आहे आणि ते हळूच आपल्याला असं तव्यावर टाकून घ्यायचंय आणि मग हळूच आपल्याला हा रुमाल असा काढून घ्यायचा आहे। बघू शकता सहज असा रुमाल निघून आलेला आहे। थालीपीठला असे 4-5 आपल्याला असे होल करून घ्यायचे आणि पुन्हा त्यावर आपल्याला तेल सोडायचे अर्धा चमचा आणि मंद आचेवर आपण हे 1 मिनिटासाठी अर्धा मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचे। थालीपीठ करताना पुन्हा रुमालाला पाणी लावून घ्यायचे आणि पुन्हा तसाच गोळा घेऊन आपल्याला यावर थापून घ्यायचं आहे। इथे दुसरेही थालीपीठ थापून घेतले आणि आता आपण तव्यावरचं थालीपीठ बघायचे झालेलं आहे। छान असं थालीपीठ वाफून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचे। छान असं खमंग खुसखुशीत भाजले गेलेले बघू शकता तुम्ही आणि त्यावर आपल्याला पुन्हा
अर्धा पळी तेल सोडून द्यायचे। पुन्हा आपल्याला उलटून घ्यायचे। छान असं खरपूस झालंय, बघू शकता तुम्ही। छान असं खमंग खुसखुशीत असं थालीपीठ तयार झालंय, बघू शकता। खूप छान असा रंग आला आहे। सुद्धा थालीपीठ करून घेतले आणि ते सुद्धा काढून घ्यायचे। थालीपीठ झालेले बघू शकता। छान असं खमंग थालीपीठ तयार झाले। आपल्याला सगळेच थालीपीठ असे करून घ्यायचेत। सगळेच थालीपीठ तयार झालेत, बघू शकता। छान असा कलर आलेला आहे आणि अगदी पातळ थालीपीठ आलेले आहेत। असे पातळ थापून घेतलेत आपण आणि हे बघा मस्त गरमागरम असं थालीपीठ आणि त्यासोबत मस्त अशी गरम गरम खानदेशी पद्धतीने बनवलेली कढी। तुम्ही दह्यासोबत किंवा कढीसोबत सुद्धा खाऊ शकतात। आणि आजची थालीपीठची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू।